Okay, today we learn examples, word problems in a practice set 1.5. So, example number 1, page number 26. Listen carefully. Two numbers differ by 3. If two numbers are differ by 3, that means that there are difference between that two number is 3. Okay? So one is the larger number and one is the smallest number. Other is the smallest number. And their difference is 3. So larger number be x, smaller number be y. Their difference means their subtraction. So x minus y is equal to 3. Listen. Larger number be let and smaller number be difference means larger minus smaller, that is the difference. So their difference is they differ by 3, x minus larger minus smaller, that is the equation number 1, and that is the by first condition. There is also आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक शंका आहे पहा. देअर डिफरन्स त्यांनी सांगितलं की मोठीतून लहान वजा करा, लहानीतून मोठी वजा करा, काहीच नाही सांगितलेलं. मग तुम्ही असं पण घेऊ शकता, लहानीतून मोठी बट डिफरन्स इज मायनस होईल, त्यांचा डिफरन्स 3 होईल. त्यामुळे आपण एवढीच कंडिशन घेऊयात. त्यातला फरक 3 आहे. पुढे सम ऑफ बाय सेकंड कंडिशन, गणित वाचता तुम्ही पण बघा. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. सम म्हणजे ऍडिशन. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर कोण आहे? y. ट्वाइस 2 into y and thrice the greater. Thrice means into 3. Twice म्हणजे 2 ने गुणायचं, thrice म्हणजे 3 ने गुणायचं. Thrice the larger number किंवा greater number, याला 3 ने गुणायचं. is 19 बरोबर 19. सोयीचं करून घ्या फक्त. 3x plus 2y is equal to 19. That is the example number 2. Solve this example by Cramer's rule. Your equating coefficient either 1a, either 3a, either 1a, either 2a. Multiply by 2. Multiplying equation 1 into 2, 2 into x, 2 into y, 2 into 3. That is the equation number 3. याला गुणला म्हणून सोडून द्या, राहिले 2. दोन आणि 3 घेतले, खाली एक प्लस मायनस आहे म्हणजे ऍडिशन करावी लागेल. हे कॅन्सल होईल. 5x is equal to 25. You can solve that exam. Okay? You will get answer. x is equal to 5. Put x is equal to 5 in equation number 1. इथं 5 टाकलं प्लस 5 तिकडे मायनस होईल. 3 minus 5 minus 2. So y is equal to 2. x is equal to 5, y is equal to 2. Okay, that is the answer. Write in the full sentence. Okay? हे लेट काढून टाकायचं, बी काढून टाकायचं. लार्जर नंबर इज 5, स्मॉलर नंबर इज 2. दोघांमधला पहिली अट पहा बरं. डिफर बाय 3, दोघांमधला फरक 3 चा आहे का? आहे. त्यानंतर सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर, याची ट्वाइस किती होईल? 4. याची थ्राइस किती होईल? 3 5 15. आणि दोघांची बेरीज 19. आहे का सम? ओके, ताळा केला आपण, टॅली करून पाहिलं. चला एक्झाम्पल नंबर 2. कम्प्लीट द फॉलोइंग. बघा तिथं एक रेक्टँगल दिलाय. आय एम ए रेक्टँगल. ओके, दिसतंय का? ऍक्टिव्हिटी आहे ती. आय एम ए रेक्टँगल आणि रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड दिल्यात बघा. मग आपल्याला माहिती आहे ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट मीन्स हॅव इक्वल लेंथ. ऑपोजिट साइड्स आर इक्वल. मग पहिली ओळ यायची ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल किंवा ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल हॅव इक्वल लेंथ. ओके, मग ऑपोजिट साइड्स घ्यायच्या. बघा लेंथ घेतो मी आधी. 2x plus y plus 8
आणि ऑपोजिट साइड किती आहे 4x मायनस वाय. दीज आर इक्वल. हे दोघं इकडे घेऊन या. प्लसचं मायनस झालं, हा प्लस वाय, हा मायनसचा प्लस झाला. हे दोघं जण इकडे आले बघा, हा 4x इथं मायनस झाला, हा मायनस इथं प्लस झाला. आता प्लस 8 मी तिकडे घेऊन गेलो. साइन आर डिफरंट. सबट्रॅक्शन बिगर साइन. हे होईल 2y. बरोबर. दॅट इज द इक्वेशन नंबर 1. You can divide 2 by equation number 1, dividing both side by 2. Reduce that equation, no problem. Second condition, by second condition, आता ब्रीड सारखे आहेत त्याच्या. मग काय होईल? 2y is equal to x plus 4. So 2y हा plus becomes minus. हा इथंच राहिला असा. That is the equation number 2. इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. हे सेम आहेत बघा कोएफिशिएंट. साइन पण सेम आहेत. साइन सेम असले आपण सबट्रॅक्शन करतो. मग इक्वेशन 1 minus 2. Change the sign. Minus become plus. Plus become minus. Plus become minus. Minus 2x plus x. Sign are different. Subtraction. 2 minus 1, 1. Bigger sign. Minus 1x. Plus 2y. Minus 2y get cancelled. Signs. Opposite signs are there. Minus 8. And minus 4. Sign same, addition. Bigger sign. Minus 1x is equal to minus 10. Change the sign. X is equal to 12. Put x is equal to 12 in equation number 1 as well as 2. 2 म्हणून छोटे. हे टाका. Minus 12 plus 2y is equal to, you can solve it easily. So you will get y. 12 and 16, 16. 18 y. X is 12, y is 8. So length of, पुढे काय विचारलं बघा. सेकंड टेबल मध्ये find the value of x and y. You will get x and y. And last, find my perimeter and area. My means I am rectangle. So find the perimeter and area of rectangle. मग तुम्ही म्हणणार perimeter of rectangle 2l plus 2b. Put the l value of l 12. Length is the x and 2 into breadth. Do the multiplication first and then addition is there. And second area. So area of rectangle, length into breadth, 12 into 8, 96 cm square. Is that clear? Okay. Now, example number 3. समजावून देतो मी म्हणून पटापट घेतोय. तिसरं, sum of father's age and twice the age of his son. फादर अँड सन. ओके. मग फादरचा आपण एक्स मानू, सनचं वाय मानू. लेट फादर्स प्रेझेंट एज बी एक्स. फादर्स प्रेझेंट एज बी एक्स इयर. सन्स प्रेझेंट एज बी वाय इयर्स. ओके. बाय फर्स्ट कंडिशन, सम ऑफ फादर एज, सम addition. Just listen carefully. Sum of father's age x and twice the age of his son. Son's age y, त्याचे twice multiply by 2. So 2y. The sum is 95. Sorry. Sum of father age plus twice the age of his son is 70. By second condition. Purple, listen. If we double the age of father, double means multiply by 2. दुप्पट. मग कोण फादरचं एज किती आहे? x. So it becomes 2x. And add म्हणजे प्लस कशामध्ये? it to the age of his son.
इट टू द एज ऑफ हिज सन. सनचं एज काय आहे? वाय. सम बिकम्स 95. You can easily solve that because here is 1, here is 2. Not equal coefficient. Here is 2, here is 1. There is also not equal coefficient. So multiply 2 by 2. किंवा याला बी 2 ने बोललं तरी चालेल. किंवा 1 into 2 करा, जाऊ द्या. मग काय होईल? 2x, 2 into 2y, 2 into 70. 2x plus 4y is equal to 140. इक्वेशन नंबर 3 घेतो आधी, नंतर इक्वेशन नंबर 2 घेतो. कारण का 1 बाद झाला तर आपण गुणलंय. इक्वेशन आधी मी 3 लिहिलंय, मग 2 लिहिलंय. बघा कोएफिशिएंट सेम झाले, इक्वेशन बी सेम येतं. मग काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. साइन चेंज करा. प्लस मायनस, प्लस मायनस, प्लस मायनस. प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल. प्लस 4y मायनस y. साइन डिफरन्स, सबट्रॅक्शन, बिगर साइन. 4 मायनस 1 3 प्लस 3y. 145 मायनस 95. So there is some mistake. Oh, sorry. 140 is there. Take Hatsa, give Hatsa. 10 minus 5. 5. So round 4 there. 45 is there. Gunile 3 becomes divide. So you will get 15. Put y is equal to 15 in equation 1. 15. 15 दूने 30. 30 become minus. 70 minus 30. So 40. X is equal to 40 and y is equal to 15. पूर्ण write in the full sentence. X लेट काढून टाका, b काढून टाका. फादर्स प्रेझेंट एज इज टाकायचं 40 years. सन्स प्रेझेंट एज इज 15 years. आपण त्याचं टॅली करून बघूया. सम ऑफ द फादर एज 40 and twice the age of son. 15 दूने 30. बघा बरं किती होते? 70 येते का? is 70. If we double the age of father, double केलं 40 चं double 80 होईल. And add it to the age of son. So sum is 95. Correct. चौथा example. The denominator of fraction. फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आलं तर काय करायचं? फ्रॅक्शन म्हणजे असं असतं बघा. 4/5. इट इज द न्यूमरेटर, इट इज द डिनॉमिनेटर. ओके, न्यूमरेटर डिनॉमिनेटर. लेट न्यूमरेटर बी एक्स. NUMER 80 न्यूमरेटर BX. Let numerator of fraction and denominator of fraction be y. Denominator MINAATOR. Okay. So given fraction. Sorry. बस इथपर्यंत. Numerator x, denominator y. Okay, so given fraction is, हे बघा, numerator x, denominator y, so it's become x upon y. Is that clear? असं असतं ना, रेषेच्या वरती न्यूमरेटर, डिनॉमिनेटर खाली, रेषेच्या वरती न्यूमरेटर, खाली डिनॉमिनेटर. So fraction becomes x upon y. Okay, the first condition, denominator of fraction is, वाचता लिहायचं बघा. The denominator of fraction कोण आहे? y. By first condition, y is म्हणजे बरोबर. पुढे काय? Denominator of fraction is 4 more. More म्हणजे प्लस करायचं, ग्रेटर आहे. So plus 4 more. Then पुन्हा पेक्षा twice
द न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे 2 ने गुणायचं कुणाला न्यूमरेटरला. सो इज बिकम 2x प्लस 2x बिकम मायनस ह्या असंच राहील. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट बाय सेकंड कंडिशन. पहा वाचा पुढचं वाचा बरं का. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर होईल कसं 12 टाइम्स द न्यूमरेटर. 12 पट होईल 12 गुणिले न्यूमरेटर. पण कधी इफ कंडिशन इज देअर बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघंही 6 ने रिड्यूस केले कमी केले. मग समजा कमी केले म्हणजे कसं हे असं आहे समजा बोथ रिड्यूस बाय 6 असं रिड्यूस केले म्हणजे दोघांमधून काय केलं 6 मायनस करायचंय. मग आफ्टर रिड्युसिंग न्यूमरेटर किंवा डायरेक्ट म्हणा न्यूमरेटर एक होता रिड्यूस केला 6 ने. न्यू डिनॉमिनेटर रिड्यूस केला 6 ने 6 ने बाय सेकंड कंडिशन दिलेलं आहे आपण. हा वाचा परत पुन्हा आधीचं वाक्य राहिलं बघा. इफ बोथ दोघंही रिड्यूस झाले पण त्याच्या कधी रिड्यूस झाल्यावर काय होतं डिनॉमिनेटर बिकम्स डिनॉमिनेटर बाय मायनस 6 इज वॉज आर वेअर असं आलं. त्यानंतर बिकम्स आलं इज इक्वल टू द्यायचं 12 टाइम्स म्हणजे गुणायचं मल्टिपल करायचंय 12 इंटू न्यूमरेटर. Do the multiplication first. Multiply 2 is term in the bracket 12x minus 72 bar 72 plus 12 becomes minus. It remains plus. आणि गेला so minus 72 and minus 6 become plus 6. Sign different subtraction bigger sign minus. That is the equation number 2. इक्वेशन 1 आणि 2 या खाली मांडले बघा. कोएफिशिएंट सेम आहे साइन पण सेम आहे. सो सबट्रॅक्शन इज देअर प्लस मायनस प्लस minus 2x plus 12x sign different subtraction bigger sign so 10x 4 plus 66 become 70 गुणिले 10 भागिले होईल. Put x is equal to 7 in equation 1. So y is equal to 18. Hence पहिले वेळी जायचं मग लेट काढून टाकायचं. न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन डिस्चार्ज इज 7 डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 18. सो गिवन फ्रॅक्शन इज इक्वल टू x upon y 7 upon 18. That is the answer. चेक करूयात आपण बरोबर आहे का आपलं. पहा पहिली कंडिशन परत. Denominator of fraction is 4 more than denominator of fraction. कुठे denominator of fraction 18 is काय 4 more काय twice the numerator 7 दुने 14. बघा बरं 14 4 18 आहे का. ओके दोघं 6 ने रिड्यूस केले. बरोबर आहे का. काय होईल बघा डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. बघा बरं 12 पट आहे का 12 1 12. सो आवर आन्सर इज करेक्ट. सो एक्झाम्पल नंबर 5.
शक्यतो काय करायचं, इक्वेशन्स वाचता वाचता तयार करायचे, रीड करता करता, म्हणजे सोपं जातं. पहा आता काय विचारलं हे पण महत्वाचं असतं. 2 types of boxes A and B are, just listen carefully. 2 types of boxes A and B are to be placed in the truck having capacity of 10 ton, म्हणजे 10 टन त्याची कॅपॅसिटी आहे. When 150 boxes of type A, 100 boxes of type B, 2 टाईपचे बॉक्स आहेत. म्हणजे ज्याचा अर्थ त्या A टाईपचा बॉक्स आणि B टाईपचा बॉक्स जो एक, त्याचं वेट आपण घेऊयात. मग वेट ऑफ वेट ऑफ A टाइप बॉक्स B X आणि वेट ऑफ B टाइप बॉक्स B Y. Okay, is that clear? It is not in ton, it is in kg. So just listen. Weight of A type of box, weight of A type of weight of A type box, weight of 1. एका बॉक्स म्हणू आपण. काय विचारले बघा बरं नीट. फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स A. 1 बॉक्स ऑफ टाइप A. वेट ऑफ 1 बॉक्स ऑफ टाइप A असं लिहिलं तरी चालेल. वेट ऑफ 1 box of type A BX and same weight of 1 box of type B BY. आता मला सांगा, एका बॉक्सचा वेट X आहे, 10 बॉक्सचं काय होईल 10x. सो यू हॅव टू मल्टिप्लाय ओनली. एका बॉक्सचा वेट Y आहे, 25 बॉक्सचं किती होईल 25y. एवढंच डोक्यात ठेवायचं बाय फर्स्ट कंडिशन. लिसन केअरफुली. आणि एकूण 10 टन हे लक्षात ठेवायचं. When 150 boxes of type A, 150 boxes of type A, नीट वाचा बरं पहिली कंडिशन, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. वाचलं का? पहा मी परत वाचतो. When 150 boxes of type A, किती बॉक्सेस आहेत टाइप A चे 150, so it becomes 150x. and 100 boxes of type B, B ची किती आहे 100 आणि दोघं मिळून किती वेट आहे 10. बाय सेकंड कंडिशन काय म्हणतात ते. But when 260 boxes of type A, 260 boxes, एका बॉक्स X आहे म्हणजे 260x. पुढे 260 boxes of type A are loaded in a truck. It can still accommodate 40 boxes of type A. किती 40 फक्त. आणि दोघांचं वेट किती आहे 10. बरोबर आहे का बघा. आता थोडंसं रिड्यूस केलं असतं आपलं काम सोपं झालं असतं. कारण आता इथे 150 इथे 20 260 आहे, 100 इथे 40 इथे 10 इथे 10 आहे. आपल्याला एकाचा कोएफिशिएंट सारखं करायचं आहे. मी तर डिवाइडिंग बोथ साइड बाय 10 म्हणतो. 10 आणि भागल्यावर किती होईल 0 0 गेलं 15x. पंधरा 10 आणि 1 बरोबर आहे का. 10 आणि भागलं फक्त. इथं पण 10 आणि भागलं. डिवाइडिंग बोथ साइड बाय असं लिहायचं बरं का. ऍक्च्युली आता मला वरती जागा नव्हती म्हणून मी डिवाइड केलं नाही डायरेक्ट. असं डिवाइडिंग बोथ साइड बाय 10. झाले का दोन इक्वेशन. आता
इथं 10 इथं 4 आहे ना, याला 4 ने गुणा आणि याला 10 ने गुणा. इथं लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 into 4, 4 ने गुणा 15 चौक 60. तुम्ही करा पुढे साधा 40y and 4, that is the equation number 3. Multiply equation number 2 into 10. झाले. इक्वेशन 3 आणि 4 आहेत ना, आधी आपण 4 घेऊन मग 3. इक्वेशन 4 आणि 3 खाली एक मांडा. Two 60 minus 60, so become 200x. Cancel. काय चुकलं का बघूयात आपण. So 6 upon 200. So just listen carefully. Two types of boxes A and B are be placed in a truck having capacity of 10 ton. 150 boxes, 150x, 100 boxes, 100y is equal to 10. Okay. So dividing both sides by 10, 15x plus 10y is equal to 1. That is the equation number. Okay. After that, but when 260 boxes of type A, 260x are loaded in a truck, it can still accommodate 40 boxes of type B, type, okay, 40y becomes 10. So it is fully loaded. Okay. Again divide both sides by 10. So it becomes 26x. 4y is equal to 1. Okay. So equation 1 into 4, 2 into 10. 15 चौक 60. 40 is 4. Okay. 260x. 40y is equal to 10. Okay. So minus 200x is equal to minus. Okay. So x is equal to x is equal to 3 upon 100. It is in ton. So it becomes multiply by 100. Multiply by 1000. So it becomes kg. Okay. Because 1 ton is equal to 1000 kg. So x is equal to 3 upon 100 into 1000. Weight of one box of type A, B, x kg म्हटलं टन म्हणूया. मी आन्सर इन द टन. x is equal to 3 upon 100 टन. आपलं उत्तर टन मध्ये आले. सो इट इज कन्वर्ट इनटू kg. इज दैट क्लियर? सो मल्टीप्लाई बाय 1000. ओके. Put x is equal to 30 in equation number 1. So you will get value of y. Is that clear? Okay. So now last example. फक्त समजून सांगतो पटपट लक्ष द्या. आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजे 1900 किलोमीटर पैकी विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. म्हणजे तो काय करतो, काही एरोप्लेनने आणि काही बसने प्रवास करतो. ओके. बस ट्रॅव्हल विथ ऍव्हरेज स्पीड. बसचा जो स्पीड आहे तो 60 किलोमीटर पर आवर आहे. अँड ऍव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन, विमानाचा जो स्पीड आहे तो 700 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे त्याचा तुम्हाला बसचा आणि एरोप्लेनचा दोघांचा स्पीड दिलेला आहे. ओके. एकूण 1900 किलोमीटर जातोय तो. इट टेक्स 5 आवर्स आणि त्याला दोन्ही प्रवास करायला किती वेळ लागतो? कम्प्लीट द जर्नी 5 आवर्स, 5 तास लागतात. फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. मग त्याने किती अंतर कापलं? तर आपण बसचं आणि एरोप्लेनचं दोन्ही करूयात. वी शॅल कव्हर किंवा ट्रॅव्हल, कव्हर म्हणा ट्रॅव्हल म्हणा. वी शॅल ट्रॅव्हल डिस्टन्स
कव्हर्ड बाय विशाल बाय बस म्हणा, किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस बाय विशाल म्हणा. कसं इंग्लिश कसं लिहा, काय प्रॉब्लेम नाही. विशाल ट्रॅव्हल बाय बस बी एक्स किलोमीटर अँड बाय एरोप्लेन वाय किलोमीटर. इज दॅट क्लिअर? हे समजून घ्या शॉर्टकट. बसने केलेला प्रवास किती केला? एक्स किलोमीटर केला, आणि एरोप्लेनने किती केला? वाय किलोमीटर केला. आता मला सांगा, बस आणि एरोप्लेन दोन्ही मिळून किती प्रवास झालाय? पहिलीच जोड आहे 1900. करेक्ट. बाय सेकंड कंडिशन x plus y is equal to 1900. That is the first condition. But second condition, speed of both is given. Speed of the bus speed of bus किती आहे? 60 km per hour, आणि speed of aeroplane किती आहे? 700 km per hour, and 5 hours required to cover that distance. Okay, 5 तास दिलेले आहेत. मी आपण असं म्हणूया, distance covered by bus with the speed of 60 km per hour. किंवा टाइम काढूया आपण. बघा, डिस्टन्स नको, टाइम रिक्वायर्ड to cover the distance x kilometer with the speed of 60 km per hour. Time required to cover distance by bus x kilometer with speed of 60 km per. याचा अर्थ कळतोय काय चाललंय? टाइम रिक्वायर्ड, वेळ लागतो किती? कव्हर द डिस्टन्स, अंतर काटायला. कोणतं? बसने. एक्स किलोमीटर अंतर बसने काटायला विथ स्पीड ऑफ 60 किलोमीटर. म्हणजे आपल्याला काढायचं टाइम. फॉर्म्युला असा आहे बघा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. इथं वाटलं तर लिहून टाका लगेच. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आता याच्यात शोधा. डिस्टन्स किती आहे? x, आणि स्पीड किती आहे? 60, आणि आवर्स म्हणायचं. बस हे झालं, बसचं झालं. सेम फक्त इथे काय टाकायचं? एरोप्लेन टाकायचं. स्पीड किती टाकायचा? 700 टाकायचं, आणि x किलोमीटर आहे. एरोप्लेनचं किती आहे? y इथं, म्हणजे इथं येईल y, इथं येईल एरोप्लेन, आणि इथे 700. बाकी सगळं बघा कशी ओळख होईल. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर डिस्टन्स बाय एरोप्लेन y किलोमीटर विथ स्पीड ऑफ 700 किलोमीटर पर आवर. एक्स आणि वायचा उल्लेख नाही केला तरी चालू शकतो. सांगा डिस्टन्स किती? वाय. ही काय वाय डिस्टन्स. स्पीड किती? 700 आवर्स. म्हणजे x भागिले 60, x अपॉन 60 हे बसने लागतो, y अपॉन 700 हा एरोप्लेन लागतो. दोन्ही मिळून 5 तास लागतो. म्हणून x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5. दॅट इज द इक्वेशन नंबर 2. आता याला काय करा? इथं 60 इथं 700, आपल्याला डिनॉमिनेटर काढून टाकायचंय. तर पहा, दोघांचा जो एलसीएम आहे तो काढा, आणि त्याने याला मल्टिप्लाय करा. सो आय थिंक 7 × 21, ओके. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2100. याने गुणून टाका. ज्याला हे कळणार नाही, हे हा एलसीएम तुम्ही काढायचा. मी डायरेक्ट सांगितलंय. हा तुम्ही स्वतः काढा दोघांचा एलसीएम, आणि त्याने मल्टिप्लाय करायचंय. एलसीएम येतो 2100 मल्टिप्लाय बोथ साइड 2100. याला गुणा, याला गुणा, याला गुणा. हे रिड्यूस याला 2 नंतर म्हणा वाटलं तर इक्वेशन नंबर 2 मिळेल, आणि मग 1 आणि 2 सोडवा. थोडंसं अवघड गणित आहे याच्यातलं, सगळ्यात शेवटचं गणित आहे, म्हणजे अवघड असणार ते. कळलं का? ज्याला हे एक विषय कळणार नाही त्याने अक्कल नाही चालवली, तरी काय करायचं? दोघांचा गुणाकार करायचा. 60 × 700. असं म्हणायचं फक्त मल्टिप्लाय बोथ साइड बाय 60 × 700. म्हणजे असंच म्हणायचं 60 × 700 इंटू x अपॉन 60, 60 × 700 इंटू y अपॉन 700, आणि 60 × 700 इंटू 5. असंच म्हणायचं, टेन्शन नाही घ्यायचं. मग हा 60 कॅन्सल होईल, हा 7 कॅन्सल होईल, म्हणजे 700x
हा येईल 61 आणि हा गुणाकार करून इथे लिहायचा. दॅट इज द इक्वेशन नंबर 2. आणि मग शून्य येत नाही, 2 शून्य आहेत, 1 शून्य, ही बाकी शून्य बघा. मग 10 ने डिवाइड करा, 100 ने करा, त्याला रिड्यूस करा, मग तुमच्या पद्धतीने करा. कसं कसं वाटोळं करायचं ते करा. ओके, थांबूया.